अंतरवाली सराटीतली दृश्यात मनोज जरांगे यांचं उपोषण अजूनही सुरू आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसलेत। काल छत्रपती संभाजीराजे हे उपोषणस्थळी आले होते। त्यांनी मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि आपली भूमिका देखील मांडलेली होती। त्याचबरोबर कुठला विरोधक अंतरवाली सराटीत जरांगेची विचारपूस करायला त्यांची भेट घेण्यासाठी का आला नाही असा सवाल देखील केला होता। तर मनोज जरांगेंचा गेम करण्याचा प्रयत्न कोणी करू नये अशी तंबी देखील त्यांनी सरकार आणि विरोधकांना दिली होती। इतकंच नाही तर वडी गोद्रीत जे ओबीसींचं उपोषण सुरू आहे त्याचाही समाचार संभाजीराजेंनी घेतला होता। आणि आता जरांगे यांनी थोडंसं तरी पाणी प्यावं अशी विनंती उपस्थित महिला करतायत, भगिनी करतायत। अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंचं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे आणि सरकार जोपर्यंत मराठा आरक्षणाची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत अन्न पाणी ग्रहण करणार नाही, त्याचबरोबर कुठलेही उपचार घेणार नाही असा प्रण जरांगेंनी केलेला होता। आणि या निर्धारानंतर जरांगेंनी अन्न पाण्याचा त्याग केलाय, त्यामुळे त्यांची प्रकृती देखील खालावत चालली आहे। त्यामुळे जरांगे यांनी पाणी तरी प्यावं आणि आवश्यक ते उपचार घ्यावे अशी विनंती उपस्थित महिला आणि अंतरवाली सराटीतले गावकरी करतायत। तशा घोषणा देखील दिल्या जात आहेत। अनेक महिलांना आपले अश्रू देखील अनावर झाले आहेत। तुमची बहीण समजून माझं ऐका अशी विनंती उपस्थित महिला करतायत। इतकंच नाही तर काही तरुणी आणि काही महिला या स्टेजवर देखील गेल्या जरांगेंशी संवाद साधण्यासाठी आणि त्या जरांगेंना विनंती करतायत पाणी घेण्याची। उपोषणामुळे मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आहे। परवा त्यांची तपासणी सुद्धा करण्यात आलेली होती काही डॉक्टरांकडून आणि त्यातले काही रिपोर्ट हे चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजेंनी दिलेली होती। आणि 8 दिवसामध्ये जरांगे पाटील यांची अत्यंत तब्येत खालवली या ठिकाणी दिसू शकतं। या ठिकाणी जरांगे पाटील ज्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत त्या ठिकाणी जरांगे पाटील यांनी पाणी घ्यावं, औषध उपचार घ्यावे असे महिला त्यांना विनंती करत आहेत। पण जरांगे पाटील कुठल्याही त्यांच्या सूचना ऐकत नाहीत। या ठिकाणी जरांगे पाटलांनी पाणी घ्यावं, उपचार घ्यावे यासाठी महिला आक्रोश करत आहेत। या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात महिला आलेल्या आहेत। त्यांची एकच विनंती आहे की जरांगे पाटलांनी उपोषण करत असताना किमान पाणी तरी द्यावे। मराठवाड्यात मराठी एवढ्या याच्यातलं असा सरकार निर्धार असतो का? इतका कठोर असतो का? इतका बदमाश असतो का? कोण आमचा आम्हाला लालू दाखवितो पैशाची 1,500 रुपये महिना दाखवितो।
बहिणीला लाडकी बहीण म्हणतो आणि भावाला मारून टाकतो. आम्हाला काय करायचं नाही त्याचा. आमचा भाऊ हे आहे. महिलांच्या तीव्र भावना आहेत. जरांगे पाटलांनी पाणी घ्यावे. अजून एक मावशी मावशी आमचे दादा आम्हाला हक्काचे दादा पाहिजे. आम्हाला आरक्षण मिळलं का काका. आमचे दादा पाहिजेत आम्हाला. आमचे दादा असले का आम्हाला बस झालं. आमचे दादा चांगले झाले की आम्ही मुंबईला जाऊ. ते बामण बाहेर काढू. ती बामणीनी वरून आणू गाडीला धरून आणि घरी शेण काढायला ठेवू. आमचा खानदान तीव्र भावना आहेत महिलांच्या. तरी काय मिळायलाच पाहिजे. आमच्या हक्काचं. आम्ही काय भीक मागत. जरांगेंच्या उपोषणाचा आज 8वा दिवस आहे. जरांगेंना पाणी पिण्याची विनंती गावकरी करतायत. उपस्थित महिला, आसपासच्या गावांमधल्या देखील काही महिला उपोषणस्थळी दाखल झाल्या आहेत.